हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इथे बघू शकता सगळा पसारा इथे झालेला आहे. इथे मस्तपैकी आरुष पण खेळत आहे. खूप दिवसानंतर आमचे व्हिडिओज येत आहे. इथे बघू शकता मस्तपैकी गॅस असा क्लीन झालेला आहे. आज सगळ्यांना आषाढी एकादशीचा हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओज येत आहेत. घरामध्ये भरपूर पसारा झालेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता, खाली पण तुम्हाला इथे पसारा दिसतो. इथे आरुष खेळत आहे. संडे आहे आणि आमच्या चॅनलवरती व्हिडिओज खूप स्लो येत आहेत. त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आषाढी एकादशी निमित्त स्कूलमध्ये आम्ही भरपूर स्टुडंटनी पण एन्जॉय केलेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा आमचे व्हिडिओज बघा आणि आम्हालासुद्धा सपोर्ट करा. आणि आमचे व्हिडिओज हळूहळू पद्धतीप्रमाणे चॅनलवरती येत राहतील. तुमच्या सपोर्टिंगची पण भरपूर गरज आहे. आणि ते बघू शकता मस्तपैकी रॅक असा क्लीन केलेला आहे. एकच संडे भेटतो, ते पण हॉलिडेज. आरामामध्ये जात नाही, काही ना काही कारणं अशी निघतच राहतात. चेहरा बघू शकता पूर्णपणे म्हणजे इतका कंटाळा करून फायनली इव्हिनिंगला कामाला सुरुवात केलेली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त बरेच जण पंढरपूरला गेलेले असतील. जे लोक पंढरपूरच्या वारीला गेले आहेत, पंढरपूरला गेले आहेत, त्यांना खरंच मनापासून आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा एक्सपिरियन्स नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की तुम्ही पंढरपूरला जर जाता तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो आणि तुम्ही व्हिडिओज आमचे कुठून बघता ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा. आणि अशा पद्धतीप्रमाणे वेगळं चॅनल माझं आहे आरुष, हे चॅनल आहे प्रतीक्षा आणि आरुष. दुसरं चॅनल आहे प्रतीक्षा सुरंगे, हे चॅनल आहे. त्याच्यावरती लहान ट्युशन्स कसे चालू करावे त्या व्हिडिओजला पण तुम्ही त्या चॅनलसुद्धा तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. न्यू टिप्स त्याच्यामध्ये तुम्ही फॉलो करू शकता. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतील पॅरेंट्सना, ट्युशन टीचरांना, जे नवीन ट्युशन चालू केलेलं आहे त्यांना. कारण की सगळ्या गोष्टीच आपण एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. सो तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीप्रमाणे हे रॅक मस्त असं क्लीन केलेलं आहे. आणि अशी एक साईडचा पार्ट असा काचेचा केलेला आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे फक्त तिथे काचेचाच पार्ट लागणार. मस्त वाटते एखादा म्हणजे पूर्ण रॅकमध्ये एका साईडला काचेचा पार्ट्स असेल तर असं वाटतं की खरंच आपल्या घरामध्ये काचेची भांडी असली की एकदम वेगळंच वाटतं. जेवताना अरे हा काचेची भांडी आपण यूजही करू शकतो. सो अशा पद्धतीने आमचे व्हिडिओज येतील. आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या परत खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीप्रमाणे नक्कीच आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे मिशोवरून आलेले पार्सल आहेत, मागवलेले ड्रेस आहेत, ह्याची पण तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ बनवेन ह्याचंसुद्धा आणि नक्कीच तुम्हाला दाखवेन. तो आमच्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.